सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळ झाली आणि मी आंघोळ करून तयार झाले. छोटंसं एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली. देवासमोर वात पेटवून स्वामींचं दर्शन घेतलं. मनात शांतता भरली आणि वाटलं आजचा दिवस मी निभावून घेईन. दर्शन झालं आणि बॅग घेऊन मी कामावर निघाले. पहिले घरात पोचले आणि लक्षात आलं आज तर घरात कोणीच नाही, पण काम तर माझंच असतं. मी स्वतः दार उघडून गेले आणि शांतपणे स्वयंपाक केले. इथला व्हिडिओ मी आजच बनवत आहे, कारण की रोज मला बनवायला एवढा टाईमच नसतो. आज जरा वेळ भेटला म्हणून बनवले. असा पूर्ण स्वयंपाक बनवले आणि काम पूर्ण केले. कुलूप लावून चावी नीट लपवून ठेवले. जबाबदारीचं काम आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट पहिलं काम संपलं आणि दुसऱ्या घराकडे निघाले. तिथे फक्त आज भातच बनवायचा होता. भात बनवायला घेतला. भात बनवला. किचन कट्टा पूर्ण साफ केले. फ्राईड राईस बनवण्यासाठी तर लसूण पाहिजेच. मग गरम पाण्यामध्ये सगळे लसूण फोडून घालून घेतले. ते सोलून मग भात झाल्यानंतर भातचं पाणी काढून साईडला ठेवून घेतले. भात पण तयार झाला आणि लसूण पण सोलून तयार करून ठेवले. मग ते झाल्यानंतर मी घराकडे निघाले. माझ्या घराकडे पोचल्यानंतर मला जायचं होतं मंदिरात जाण्यासाठी मी सगळं आवरून तयार झाले. काम जास्त नव्हतं, पण केल्यावर मनाला समाधान मिळतो. हो, माझं काम मी नीट केलं. एवढी धावपळ मला मंदिरात येण्यासाठी होतं. मंदिरात पोचले, पाया पडले, दर्शन घेतले. स्वामींच्या मूर्तीकडे बघताच जणू सगळा थकवा नाहीसाच झाला. दर्शन झाल्यानंतर तिथे जेवायला छान बसून असं जेवले आणि हात धुतले आणि मनात एक विचार, दिवस कितीही व्यस्त असला तरी देवदर्शन मनाला खूप शांती देऊन जाते. परत जेवण झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देत होतं. तिथे मीही गेले. मलाही प्रसाद मिळाला. प्रसाद घेतला आणि घरी पोचले. होता